रामराम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण एक विशेष आणि स्पेशल रेसिपी घेऊन आलो आहे। चवळीच्या शेंगांची भाजी, जी जंगली चवळी असते त्याच्या शेंगांची भाजी। आणि जंगली चवळी जी असते तिला आपल्याकडे बिरंबोळ म्हणतात। आणि त्या बिरंबोळ्याचा वेल असतो आणि त्या बिरंबोळ्याच्या खाली जे कंदमुळ असतात ते पण आपल्याकडे खातात, त्याची पण भाजी चांगली होते। तर आज आपण हे बघा, हे पहा, हे बघा, ही चवळी दिसते आपल्याला, ही चवळी। आणि चवळीची पानं जशी असतात तशीच ह्याची पानं आहेत, हे बघा, दिसलं काय? तर अशी ही जी चवळी आहे त्या चवळीच्या पानांसारखी ह्याची पानं असतात आणि ही चवळीची शेंग आहे। तर ह्या शेंगा आपल्याला आता पाहायला मिळतात। हा थोडासा सीझन आता पुढे आला आहे। तर आपल्याला हे बघा, आता फुलं दाखवतो त्याची। हे बघा, ही अशी फुलं आहेत, ही बघा, ही फुलं, ही आपल्याला फुलं चवळीची आपण काय केलेत, फुलं अशी येतात। आणि या फुलांचा आपल्याला काय करायचं आहे बघा, छोटी छोटी, हे बघा, अशा चवळ्या दिसत आहेत आणि ही फुलं आहेत, हे बघा, ही कळी आहे, ही छोटी, आणि हे आतमध्ये आहेत बघा। तर हे एक फूल आहे आणि ही छोटीशी त्याची कळी आहे। आणि हे जे फूल आहे, हे फूल आता काय झालं आहे, बावलेलं आहे, म्हणजे ते त्याचं काय झालं आहे, फुलल्यानंतर ते बावून गेलेलं आहे, म्हणजे खराब झालेलं आहे। असं घ्यायचं नाही आपल्याला, हे अशी फुलं घ्यायची आहेत। आणि या फुलांची अगदी छान रेसिपी होते। आज तुम्हाला मी दाखवणार आहे रेसिपी। त्याचे आयुर्वेदिक उपयोग खूपच आहेत। अशा वनस्पती आहेत सह्याद्रीत की ज्या अजून त्यांचे शोध लागलेले नाहीत किंवा जे म्हणजे आपल्याला प्रसिद्धी झोतात आलेली नाहीत। पण पारंपरिक पद्धती, या पद्धतीमध्ये काय होतं, या सगळ्या भाज्या आपण खातो आणि त्याचे आयुर्वेदिक गुणधर्म आपल्याला माहीत नसतात। आणि त्याचे काही ना काहीतरी गुणधर्म असतातच आयुर्वेदिक। पण सगळ्यात जास्त प्रोटीन किंवा विटॅमिन्स, कॅल्शियम, जनरली ज्या सगळ्या गोष्टी जमिनीतून निर्माण होतात यांच्यात ह्या सगळ्यांचा मोठा स्रोत असतोच। आणि या स्रोतासाठी आपण ते खाणं गरजेचं आहे। त्या सीझनमध्ये जी फुलं येतात, ज्या सीझनमध्ये जी फळं येतात, फुलं येतात, यांचा उपयोग आपण आरोग्यासाठी केला तर निश्चितच आपल्याला एक सूत्र माहीत आहे की त्याचा आपल्याला 100% आपल्या शरीरासाठी त्याचा फायदेच होतात। फक्त आपण ही ज्यावेळी आपल्याला असा तुम्ही व्हिडिओ पाहताय, पण अशी जर काय भाजी बनवत असाल तर नक्की थोडंसं वृद्ध लोकांना दाखवूनच ह्या सगळ्या गोष्टी करा। आपण फक्त माहितीसाठी हे आपल्याला दाखवतो आहे। प्रत्येक ठिकाणी याची नावं वेगळी असतात किंवा याचे एकसारख्या दिसणाऱ्या वनस्पती पण बऱ्याचशा असतात आणि मग चुकीचं काहीतरी आपण खाऊन आपलं नुकसान होऊ शकतं। या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, हे थोडंसं आपण लक्षात ठेवूया। आणि आता आपण बऱ्यापैकी फुलं याची गोळा केलेली आहेत, तुम्हाला मी दाखवतो। हे बघा, हे बघा, अशी आपण आता फुलं गोळा केलेली आहेत बरीचशी। हे बघा, छोटं आपण ही आता अशी फुलं चवळीची काढलेली आहेत, हे बघा। आणि आता आपण काय करणार आहे, याची भाजी करणार आहे। चला दाखवतो तुम्हाला नेमकं भाजी कशी करायची, त्याची चव कशी लागते आणि सगळी रेसिपी आपण पाहू। चला तर।
चला तर हे बघा भाजी तयार झाली. आता आपण भाजीची टेस्ट बघायची आहे. अप्रतिम स्वाद, अगदी छान भाजी झाली. अगदी असा हिचा स्वाद आहे की अगदी आपण तो शब्दात बोलू शकत नाही. छानच. आणि असा हा सगळा खजाना जो आपला सह्याद्रीत असं बरंच काही आहे, जे बरंच काही आपल्याला निसर्गानं दिलेलं आहे, त्याचा आपण स्वाद घेणं आणि त्या गोष्टींचं संवर्धन करणं किंवा त्याचा आपल्याला अभ्यास असणं थोडंसं काळाची गरज आहे. आणि ह्या सगळ्या ट्रेडिशनल पद्धती आपण टिकवून ठेवणं गरजेचं आहे. याच्यासाठीच आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून सह्याद्री आपल्यापर्यंत पोचावी, हाच एक आपला प्रयास आहे. सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड राहा. आपण आज बिरंबोळ्याची फुलांची भाजी म्हणजेच जंगली चवळीची भाजी केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की इतरांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.